नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंगळवारी 10वीचा निकाल लागलाय आणि 10वीचा निकाल लागल्यानंतर घरामध्ये प्रत्येकाचा आनंद आहे। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे यावेळेला कधी नाही ते जवळजवळ 250च्या वर विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेत। त्यामुळे जसा हा उत्सव आहे, आनंद आहे, तसाच ॲडमिशन कशी मिळणार, गुणाची टक्केवारी वाढली आहे, त्याच्यामुळे आपल्या त्याच्यामध्ये कस लागणार का, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह प्रत्येकाच्या घरात असेल आणि तोच सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलोय। आणि त्यासाठी बोलायला आपल्याकडे आनंद मापुसकर सर आलेत। सर, खूप खूप स्वागत आहे। जसं मी म्हटलं की 10वीचा निकाल लागलाय, पर्सेंटेज पण खूप वाढले, त्यामुळे पालकांना सुद्धा खूप दडपण असेल की आपल्याला पाहिजे ते कॉलेज मिळेल की नाही। तर ह्या सगळं दडपण दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी विषय निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? मला वाटतं की 10वीचा निकाल जो आहे हा चांगला लागलेला आहे। पर्सेंटेज आपण जसं म्हटलं तसं की पर्सेंटेज जे ते वाढलेले आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पाहिजे त्या कॉलेजला ॲडमिशन मिळताना कदाचित धावपळ होईल। पण मला असं वाटतं की जर का आपण कनिष्ठ महाविद्यालयांचा विचार केला तर प्रत्येक महाविद्यालयात शिकवणारे शिक्षक जे आहेत तर ते क्वालिफाईड असतात, कारण सरकारने जे निकष ठरवलेले आहेत त्या निकषांना अनुसरून ते केलेले असतात। आणि त्यामुळे मला वाटतं की कॉलेज आपल्याच आवडीचं मिळेल असं होणार नाही, पण कॉलेजला प्रवेश नक्की मिळेल। त्यामुळे मला वाटतं की त्याचं काही म्हणजे अमुक एकाच कॉलेजला खूपच चांगलं शिकवतात आणि दुसरीकडे शिकवतच नाहीत अशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळे सर्वसाधारणपणे एखाद्याच कॉलेजचा आग्रह धरून त्यासाठी जीवाचा आटापिटा करणं हे पालकांनी टाळलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मला वाटतं की सर्वात महत्त्वाचं जे आहे ते 10वी नंतर, की 10वी नंतर साधारण आपण जर का स्टेजेस बघितले 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, तर 10वी नंतर आपण थोडंसं मला वाटतं की ब्रॉड बेस म्हणजे आपण शाखा ठरवतो की मला कला शाखेत जायचं आहे, वाणिज्य शाखेत जायचं आहे की विज्ञान शाखेत जायचं आहे, याचा आपण विचार करत असतो। 12वी नंतर त्याच्यामधलं स्पेशलायझेशन, मग सायन्स घेतलं असेल तर मग मला इंजिनिअरिंगला जायचं आहे का, मग इंजिनिअरिंगला कुठल्या ब्रँचला जायचं आहे, मग मला मेडिकलला जायचं आहे का, मग मेडिकलमध्ये मला MBBS करायचं आहे, BAMS करायचं आहे, BDS करायचं आहे, काय करायचं आहे, किंवा मला ॲग्रिकल्चरला जायचं आहे का, असं आपण हे करतो। आणि त्यामुळे मला वाटतं की जेव्हा आपण 10वीला प्रवेश घेणार आहे तेव्हा आपण असं ठरवलं पाहिजे किंवा तेव्हा आपण असा विचार केला पाहिजे की खरोखर मला आयुष्यात काय करायचं आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे। ते ठरवत असताना मग त्याची पहिली स्टेप म्हणून मग आपल्याला पहिल्यांदी स्ट्रीम ठरवायला लागेल, कुठल्या शाखेत मला जायचं आहे ते ठरवायला लागेल। मग शाखेत गेल्यानंतरही आपल्याला जर का 12वी नंतर समजा मला ॲग्रिकल्चरला जायचं आहे तर मग आपल्याला ठरवायला लागेल की मला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चारही विषय घेणं आवश्यक आहे। मला आर्किटेक्चरकडे जायचं असेल तर आता 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सायन्स शाखा निवडणं कधीही योग्य ठरेल। आणि कारण आता काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरने असा निर्णय केलेला आहे की 2019 ते 20 ह्या शैक्षणिक वर्षामध्ये जे प्रवेश घेतील विद्यार्थी आर्किटेक्चरला तर त्यांना सायन्स असणं हे आवश्यक असणार आहे। म्हणजे त्यामुळे एकदा आपल्याला कुठे जायचं हे ठरलं की त्या अनुषंगाने त्या ठिकाणी एलिजिबिलिटीचे काय क्रायटेरिया आहेत आणि त्याप्रमाणे मला वाटतं की विषयाची निवड जी आहे ही विद्यार्थ्यांनी करणं हे आवश्यक आहे। विषयाची निवड करताना आपल्याला किती गुण आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे। तर गुण आपल्याकडे किती आहेत आणि आपल्याला कुठली स्ट्रीम मिळू शकतं याचा काही अंदाज आपल्याला सांगता येऊ शकतो का? नाही, मला असं वाटतं की आता असं काही नाही, साधारणतः आपल्याला गुण, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का आपण विचार केला तर सायन्स शाखा जर का आपल्याला निवडायची असेल तर मला वाटतं की फार महाविद्यालयाचा अट्टाहास करू नये की अमुक एकच पाहिजे, थोडं लांबचं पाहिजे, शक्यतो जवळचं कॉलेज घेणं हे कधीही चांगलं। आणि ज्याला BSc करायचं आहे त्याला कुठल्याही कॉलेजमध्ये BScला ॲडमिशन मिळू शकतं अशी स्थिती आहे। आणि त्यामुळे मला वाटतं की सायन्सच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो आपल्या घराच्या जवळचं कॉलेज जे आहे, कारण तिथे अभ्यास जो आहे हा एकतर आपला 11वी 12वीचा अभ्यास असतो, त्याचबरोबरीने त्यांना एंट्रन्स एक्झाम जे आहेत CET जे असतात त्या वेगळ्या CETचा अभ्यास करायचा असतो। आणि त्यामुळे प्रवासात फार वेळ जाणार नाही ह्याच्याकडे आपण मला वाटतं की लक्ष जे आहे हे लक्ष आपण दिलं पाहिजे। त्याच्यानंतर जर का आपण बघितलं की कॉमर्स आणि जर का आपण आर्ट्सचा जर का विचार केला तर मग त्या ठिकाणी असा विचार घेतो की आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना विचार करताना की काही मला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायचं आहे का आणि त्याचाही मला करिअर ठरवताना उपयोग होतो। मग अमुक एका कॉलेजमध्ये जर का साधारणतः त्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज चांगल्या चालत असतील तर मला वाटतं मग त्याप्रमाणे महाविद्यालयाची निवड जी आहे ती करणं आवश्यक आहे। कॉमर्समध्ये करत असताना पुन्हा एकदा 12वी नंतर ज्या कॉलेजला आपल्याला वाटत असेल की मला तिथे ॲडमिशन मिळालं पाहिजे त्या कॉलेजला मला वाटतं की 11वीलाच ॲडमिशन घेणं योग्य ठरेल, कारण 12वी नंतरचे जे पहिल्या वर्षाचे प्रवेश असतात त्या ठिकाणी इनहाऊस कोटा असतो। त्यामुळे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही 11वी 12वी केलेलं आहे त्याच कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला तिथे प्राधान्याने प्रवेश दिले जातात। त्यामुळे हा विचार मला वाटतं की साधारणतः कॉलेज निवडताना आपण केला पाहिजे। साधारणतः आता आपण बघितलं की मुलांबरोबर पालकांची सुद्धा परीक्षा असते आणि पालकांचा आग्रह असतो की अमुक स्ट्रीमलाच ॲडमिशन घे, अमुक ब्रँच मिळाली पाहिजे, तर पालकांनी असा आग्रह करावा का आणि पालकांनी ते करताना काय काळजी घ्यावी? मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा त्यांच्या काळातल्या करिअरची त्यांना माहिती असते, त्यामुळे त्यांच्या काळामध्ये ज्या
चांगल्या ब्रँचेस असतील किंवा त्या जी चांगली करिअर्स असतील ती आता चांगली असतीलच असं नाही. आणि मुळात जेव्हा आपण करिअर निवडतो किंवा मला कुठे काय जायचं आहे काय करायचं हे करत असताना मला वाटतं की विद्यार्थ्यांनी आधी स्वतःला ओळखलं पाहिजे. म्हणजे माझ्यामध्ये क्षमता कुठल्या प्रकारच्या आहेत, त्याचबरोबरीने माझी बुद्धिमत्ता कुठल्या प्रकारची आहे, मला आवड कशामध्ये आहे आणि माझी पर्सनॅलिटी जी आहे ती त्या करिअरला मॅच होणारी आहे का. कारण एखादं जेव्हा आपण करिअर निवडतो तेव्हा त्या प्रकारची जीवन पद्धती त्या प्रकारची लाईफस्टाईल आपण निवडतो. तर माझं खरोखरच व्यक्तिमत्व हे त्या प्रकारचं आहे का किंवा त्या करिअरला मॅच होणारा आहे का हे बघणं मला वाटतं की आवश्यक आहे. आता आपण जर का विचार केला की स्कोप कुठल्या करिअरला आहे तर माझ्या म्हणण्यानुसार स्कोप प्रत्येक व्यवसायाला आहे. म्हणजे मग हा स्कोप ठरतो कसा, तुम्ही ते काम कशा प्रकारे करता, तुम्ही ते काम किती चांगल्या प्रकारे करू शकता त्याच्यानुसार स्कोप ठरतो. मग प्लंबरलाही स्कोप आहे, इलेक्ट्रिशियनलाही स्कोप आहे, चांगलं फर्निचरचं काम करणारं त्यांनाही स्कोप आहे. ते जर का काम तुम्ही चांगल्या प्रकारे करत असाल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारची म्हणजे पैसे मिळू शकतात, तुमचा व्यवसाय किंवा तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे करिअर निवडायचं असेल आणि हमखास यशस्वी जर का व्हायचं असेल तर आपली क्षमता ओळखून आपण त्या प्रकारच्या करिअरला गेलं पाहिजे. अनेक वेळेला असं होतं की तू अमुक एकच डिग्री कर आणि अमुक एक डिग्री केल्यानंतर मग आपण विचार करू. पण मला वाटतं की असं होत नाही, कारण अनेक प्रकारचे स्पेशलायझेशन जे आहेत हे 10वी आणि 12वी नंतरच असतात. ग्रॅज्युएशन नंतर ते स्पेशलायझेशनला जाता येत नाही आणि जायचं असेल तर 12वीच्या मार्कांच्या आधारावर जायला लागतं. त्यामुळे मला वाटतं की नीट व्यवस्थितपणे विचार करून करिअरची निवड केली पाहिजे. आणखी एक मुद्दा असा की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स हे ढोबळ मानाने 3 मार्ग सगळ्यांना माहिती आहेत. याच्या व्यतिरिक्त 10वी नंतर आणखी कुठल्या संधी आहेत? नाही, मला वाटतं की इंजिनिअरिंगचे डिप्लोमा आहेत, त्यामुळे इंजिनिअरिंगचे डिप्लोमा आपण करू शकता. बरं, ह्या डिप्लोमांमध्ये साधारणतः मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स हे सगळ्यांनाच माहिती आहेत. पण त्याच्याबरोबरीनेच लेदर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबईला. तशाच प्रकारे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आहे की जो याची आवश्यकता आहे. म्हणजे एकमेव डिप्लोमा असणारं कॉलेज मुंबईला आहे, पण मुंबईतल्या मुलांना किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना माहितीच नाही आहे की अशा प्रकारे आपण प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा करून खूप चांगल्या प्रकारचं करिअर करू शकतो. रबर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा आहे, फॅशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा हा 10वी नंतर आहे. मला वाटतं की असे वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा जे आहेत हे अवेलेबल आहेत. त्याचाही विचार मला वाटतं की विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. ते करिअर ओरिएंटेड आहेत. हा एक आहे, म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा हा एक मार्ग आपल्याला झालेला आहे. त्याच्यानंतर अनेक वेळेला आपण बघतो की काही विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणामध्ये आवड नसतो, रस नसतो आणि त्यामुळे ते तांत्रिक शिक्षणाकडे त्यांचा ओढा असतो. पण खूप मला गणितात चांगले मार्क मिळाले आहेत असं नाही आहे, पण मला टेक्निकल काहीतरी शिकायचं आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी ITI ला प्रवेश घेतला पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल, BA, BCom, अगदी BE झालेला विद्यार्थी सुद्धा अनेक वेळेला आपल्याला बेकार दिसतो, पण ITI झालेला विद्यार्थी हा फार क्वचित बेकार दिसतो आणि तो एम्प्लॉयबल होतो. याचं कारण असं आहे की ITIचे जे कोर्सेस आहेत हे ITIचे कोर्सेस 70% प्रॅक्टिकल आहेत आणि 30% फक्त थेअरी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये इनप्लांट ट्रेनिंग ज्याला आपण अप्रेंटिस म्हणतो ते 6 महिने एखाद्या कारखान्यामध्ये जाऊन तुम्हाला अप्रेंटिसशिप करण्याची सुविधा असते आणि प्रात्यक्षिक नॉलेज त्याच्यामधलं टेक्नॉलॉजी हे सगळं त्यांच्याकडे येत असतं. आणि अनेक उद्योगांबरोबर आता करार करून असं झालेलं आहे की त्या उद्योग जे आहेत त्यांच्या सहाय्याने तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान जे आहे ते ITI मध्ये येतं आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सामावून घेतलं जातं कुशल कामगार म्हणून. आणि ITI झाल्यानंतर सुद्धा शिक्षण काही थांबत नाही. म्हणजे ITI झाल्यानंतर तुम्ही पार्ट टाइम डिप्लोमा करू शकता, तुम्ही डिग्रीला प्रवेश जे आहेत म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही प्रवेश घेऊ शकता. महाराष्ट्रामध्ये जो नवीन विद्यापीठ कायदा आला आहे त्याच्यामध्ये आता स्किल एज्युकेशनमध्ये तुम्हाला डिप्लोमा, स्किल एज्युकेशनमध्ये तुम्हाला डिग्री अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स आहेत. त्यामुळे लवकरच महाविद्यालये जी आहेत ही महाविद्यालयसुद्धा अशा प्रकारचा स्किल एज्युकेशनमधले डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा सुरू करतील. म्हणजे ITIच्या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणाची संधी आहे. ITIच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत जाता येतं हे अनेक जणांना माहितीच नाहीये. म्हणजे भारतीय रेल्वेमध्ये जर का आपण बघितलं तर इंजिन ड्रायव्हर जे आहेत हे इंजिन ड्रायव्हर प्रामुख्याने ITI झालेले असतात, ITI किंवा डिप्लोमा इंजिनियर झालेले असतात. त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये टेक्निशियन जे लागतात ते सुद्धा प्रामुख्याने ITI झालेले जे असतात त्याच्यामधूनच अनेक जणांची निवड जी आहे ही केलेली असते. ऑर्डिनन्सेस फॅक्टरीज आहेत, डिफेन्स सर्व्हिसेस आहेत, सरकारी ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अनेक वेळेला टेक्निशियन म्हणून जे आहेत हे ITIना घेतात. त्यामुळे ITI झाल्यावर केवळ खाजगी नोकरी व्यवसाय असं नाही आहे. सरकारी क्षेत्रामध्ये जायचं असेल तुम्हाला तर सरकारी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सुद्धा ITI झाल्यानंतर संधी उपलब्ध आहेत. बरोबर, खरं 10वी नंतर बऱ्याच संधी आहेत आणि त्या संधीचा आपण उपयोग घेऊ शकतो. याशिवाय 10वी नंतर स्कॉलरशिप कुठल्या आहेत आणि शहरात तुम्हाला शिक्षण घ्यायचे असेल तर वसतिगृहाची सुविधा आहे का किंवा त्याला पर्याय म्हणून सरकार काही मदत करते का, या प्रश्नावर आपण ब्रेक नंतर बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र.
आपण पाहताय करिअर बनतं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। 10वी नंतर काय करायचं या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 66160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता। साई कांबळे सध्या आपल्या सोबत आहेत। साई, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा। साई, आवाज पोहोचतोय? हो पोहोचतोय सर। हा, तुझा प्रश्न विचार सलग। टीव्हीचा आवाज कमी करून तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार, मी प्रभाकर उळेकर बोलतोय तुळजापूरहून। माझ्या मुलीला 83% मार्क पडलेले आहेत। अच्छा। राज्य पुरस्कार विजेता आहे 2015-16 चे आणि ते लोककला प्रबोधन करते, भारूड करते। पण आता अशी अडचण आहे की ते आता ऍडमिशन कुठं सायन्सला घ्यावं का आर्टला घ्यावं ही मोठी अडचण आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल? विशेष म्हणजे 10वी नंतर या लोककलेच्या ह्याच्यासाठी कुठं सुविधा म्हणजे डायरेक्ट या कलेसाठी ऍडमिशन कुठे मिळेल यासाठी माहिती पाहिजे होती। आता प्रभाकर उरेकर यांचा तुळजापूरहून फोन होता। नाही, मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे, लोककलेमध्ये तिला करिअर करायचं आहे। आता लोककलेमध्ये करिअर करायचं असेल तर काही विद्यापीठांमध्ये लोककलेचे अभ्यासक्रम आहेत, पण ते म्हणजे उदाहरणार्थ मुंबई विद्यापीठामध्ये लोककलेच्या संदर्भातला अभ्यासक्रम आहे, तर तिथे ते ऍडमिशन घेऊ शकतात। पण 11वी 12वी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे। लगेच काय त्यांना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनला जाता येणार नाही। तर मला वाटतं की लोककलेमध्ये जर का तिला इंटरेस्ट असेल तर तिने आर्ट्स शाखा निवडणं, कला शाखा निवडणं हे अधिक संयुक्तिक ठरेल आणि त्यामुळे मला वाटतं की तिने हे करावं, त्याच्यामध्ये मराठी वाङ्मय ह्या सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करावा आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनला तिने मुंबई विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठांमध्ये सुद्धा लोककलेच्या संदर्भातले काही ग्रॅज्युएशनचे काही पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, तिथे तिने प्रवेश घेणं हे योग्य ठरेल। अच्छा, मगाशी आपण जसं बोललो होतो स्कॉलरशिप, 10वी नंतर स्कॉलरशिप आणि वसतिगृह अशा कुठल्या सुविधा आहेत विद्यार्थ्यांना? जर का आपण विचार केला तर इंजिनिअरिंग डिप्लोमाला जर का ऍडमिशन घ्यायचं असेल तर ट्युशन फी वेवर स्कीम नावाची एक स्कीम आहे की ज्याच्यामध्ये ही केंद्र सरकारची स्कीम आहे, ज्याच्यामध्ये 60 जागा जर का त्या एखाद्या पॉलिटेक्निकला असतील, कुठल्याही पॉलिटेक्निकला, तर त्यापैकी 3 जागा ज्या असतात त्या वाढीव त्यांना मिळतात आणि ह्या 3 जागांवर प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्युशन फी त्यांची घेतली जात नाही। डेव्हलपमेंट फी घेतली जाते पण ट्युशन फी जास्त असते आणि त्यामुळे ट्युशन फी मग गव्हर्नमेंट असो खाजगी असो ह्या कॉलेजेसमध्ये ह्या 3 विद्यार्थी जे असतात 60 पैकी त्यांची ट्युशन फी माफ केलेली असते आणि त्यामुळे मला वाटतं की विद्यार्थ्यांनी जर का 6 लाखाच्या आत उत्पन्न आपल्या दोन्ही पालकांचं मिळून असेल असं जर का प्रमाणपत्र तहसीलदाराचं आणलं तर मला वाटतं की त्यांना ट्युशन फी माफ जी आहे जर का मेरिट लिस्टमध्ये आली तर याच्यावर बोलूया। आणखी एक फोन आहे आपल्याला, विकास बोलतायत पुण्यावरून। विकास, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा। सर, माझा मुलगा 10वीला होता, 60 मार्क पडले, 60% पडले। बरं, त्याला एमबीए करायचंय, त्यासाठी काय करावं? काय करायचंय? एमबीए करायचंय। बरं, मला वाटतं की 10वी नंतर त्याला एमबीए लगेच काही करता येणार नाही, तर त्याला 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स ह्याच्यापैकी त्याला जे जमतंय किंवा ज्याला जिथे जायचंय तिथे ऍडमिशन त्यांनी घ्यावं। 12वी नंतरही एमबीए नाही, एमबीए हा मास्टर्स कोर्स आहे, म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे, पण तरीसुद्धा मॅनेजमेंटचं त्याला शिकायचं असेल तर मुंबई विद्यापीठात असेल तर BMS बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडी जसं 12वी नंतरचा अभ्यासक्रम आहे त्याला प्रवेश घेऊ शकतो। मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या अन्य विद्यापीठांमध्ये ह्याच अभ्यासक्रमाचं नाव BBA म्हणजे बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्याला ॲडमिशन घेऊ शकतात। 3 वर्षाची डिग्री झाल्यानंतर MBAला त्यांना प्रवेश जो आहे तो घेता येईल, त्याच्यासाठी CET एक द्यायला लागते, ती CET देऊन त्यांना MBAला प्रवेश मिळेल। आपल्याला आणखी एक फोन आहे, प्रशांत भावसार बोलतायत पुण्यावरून। प्रशांत, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा। हा सर, मी आता जस्ट BCA कम्प्लीट केलंय, माझं ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास मध्ये पासआउट झालं। मला सीडॅकला ऍडमिशन घ्यायचं होतं, बट आता सीडॅकचा क्रायटेरिया चेंज झालेला आहे, त्यामुळे मला ते काय जमलं नाही करता। मग अजून दुसरा काय मार्ग माझ्यासाठी? नाही, आता BCS कम्प्लीट केलेलं आहे, तर BCS नंतर मला वाटतं BCA कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कम्प्लीट केलेलं आहे, तर मला वाटतं की सीडॅक हा चांगला अभ्यासक्रम आहे। सीडॅकमध्ये जर का प्रवेश मिळत नसेल तर मला वाटतं की अन्य अभ्यासक्रमांमध्ये मला वाटतं की तुम्हाला जर का अधिक म्हणजे काही प्रायव्हेट अभ्यासक्रम जे आहेत या प्रायव्हेट अभ्यासक्रमांचाही विचार आपण करू शकता। काही तुम्हाला सर्टिफिकेशन जे आहेत सॉफ्टवेअरमधले सर्टिफिकेशन म्हणजे ओरॅकलचं सर्टिफिकेशन असेल किंवा जावाचं सर्टिफिकेशन असेल किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग असेल, तर याच्यामधले अभ्यासक्रम जे आहेत हे ॲडव्हान्स अभ्यासक्रम तुम्हाला प्रायव्हेट ठिकाणाहून तुम्हाला शिक्षण घेता येईल। तुम्हाला जर का अकॅडमिक्समध्येच काम करायचं असेल तर तुम्हाला MCA मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हे सुद्धा करता येऊ शकेल। त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यापैकी कुठल्याही एकाची निवड तुम्ही करावीत आणि पुढच्या वर्षी सुद्धा मला वाटतं की सीडॅकलाच जायचं असेल तर अजून एकदा ट्राय पुढच्या वर्षी आपल्याला करता येऊ शकेल। सर, साधारणपणे 10वी पर्यंत शिक्षण आपल्या गावामध्ये होते, परंतु पुन्हा 11वी 12वी शिकायचं असेल तर मुलांना शहराकडे यावं लागतं, तर अशा वेळेला तिथे वसतिगृहाची काही सोय असते का आणि त्याच्यामध्ये जर का लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागतं? मला वाटतं की वसतिगृहाची सोय अनेक कॉलेजेसमध्ये असते आणि यासाठी मला वाटतं की राज्य सरकारने मागच्या वर्षीपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना आणलेली आहे
आणि ह्या योजनेचा फायदा जे आहेत हे जे नोंदणीकृत मजूर आहेत किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत ह्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे याचं प्रमाणपत्र असेल तर आपल्याला शहरांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या आहेत त्याच्या परिसरात राहणाऱ्यांना 3,000 रुपये प्रतिमाहा असं तुम्हाला निर्वाह भत्ता मिळतो आणि तो तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा होतो. त्यासाठी कुठेही तुम्हाला जायची गरज नाही आहे. आणि अन्य शहरांमध्ये जर का तुम्ही राहणार असाल तर त्याच्यासाठी 2,000 रुपये प्रतिमाहा अशा प्रकारची तुमची स्कीम आहे. आणि ही स्कीम जी आहे ही काही व्यावसायिक अभ्यासक्रमांना आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा येतात, ॲग्रिकल्चरचे काही डिप्लोमा आहेत, त्यानंतर डेअरीचा डिप्लोमा आहे 10वी नंतरचा. तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला घेऊ शकतं. आणि नियामक मंडळं जी आहेत म्हणजे डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा ॲग्रिकल्चर संदर्भात महाराष्ट्र काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च असेल तर त्यांच्या माहितीपत्रकामध्ये ह्या शिष्यवृत्तीचा उल्लेख केलेला असतो. आवश्यक ती प्रमाणपत्र जर का आपण जोडली त्याला तर आपल्याला या शिष्यवृत्तीचा फायदा जो आहे हा नक्की घेता येईल. त्याचप्रमाणे EBCची सवलत जी आहे म्हणजे EBCच्या मार्फत जे विद्यार्थी लाभ घेऊ इच्छितात उदाहरणार्थ मगाशी म्हटल्याप्रमाणे काही पदविका अभ्यासक्रम जे आहेत 6 लाखांपर्यंत जर का पालकांचं उत्पन्न असेल आणि 10वीला किंवा 12वीला जर का 60% मार्क मिळालेले असतील तर आपल्याला 50% फी सवलत जी आहे ती मिळते. म्हणजे 50% फी जी आहे ही सरकार भरणार आणि 50% फी जी आहे ती विद्यार्थ्यांनी भरायची आहे. आणि पुन्हा एकदा याच्यासाठी बँक अकाउंट आणि आपला आधार लिंक असणं बँक अकाउंट हे महत्त्वाचं आहे. आणि याची सगळी माहिती जी आहे ही ॲडमिशनच्या वेळेला ती नियामक मंडळ आहेत त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पोहोचते. साधारणपणे मुलांचा कल असा असतो की माझ्या मित्राने जिकडे ॲडमिशन घेतलं मला तिथंच घ्यायचं किंवा मग मला अमुक एक कॉलेज पाहिजे. तर अशा वेळी मुलांना कोर्सला प्राधान्य दिलं पाहिजे का कॉलेजला प्राधान्य दिलं पाहिजे? मला असं वाटतं की आयुष्यभर आपण मैत्री राहीलच आपली. म्हणजे एकाच वर्गात एकाच बेंचवर बसलो तरच आपली मैत्री राहील असं काही समज असण्याचं कारण नाही. स्वाभाविकपणे 10वीपर्यंत एकाच वर्गात असतो, एकाच ठिकाणी असतो आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो. पण मला वाटतं की आयुष्यात आपल्याला काय एकाच ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी काही नोकरी मिळणार नाही आणि त्यामुळे मैत्रीचा तो मोह मला वाटतं की विद्यार्थ्यांनी टाळणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या क्षेत्रातलं जे चांगलं कॉलेज असेल त्या कॉलेजला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं की आधी आपण नक्की करावं की मला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या फील्डचा अभ्यासक्रम आणि मग त्याच्यामध्ये जे नावाजलेलं कॉलेज असेल, नावाजलेलं कॉलेज म्हणजे शिक्षक चांगले आहेत, इतर सुविधा ज्याच्यामध्ये चांगल्या आहेत या कॉलेजला प्राधान्य द्यावं आणि त्याप्रमाणे मला वाटतं की करिअर आपण निवडावं. खरं करिअर निवडताना ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आणि अशा अनेक वाटा आहेत ज्याच्यामधून तुम्हाला उत्तुंग अशी भरारी घेता येईल आणि चांगलं करिअर करता येईल. सर आज आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. करिअर मंत्रच्या आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो, परंतु उद्या नव्या पाहुण्यांसह नक्की भेटूया. तोपर्यंत सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.